महायुती आणि महाविकास आघाडी याशिवाय राज्यामध्ये विविध पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय, तर काही जण वेगळी युती किंवा आघाडी करण्याच्या तयारीत आहेत। तसंच झाल्यास कोण नफ्यात आणि कोण तोट्यात राहील, पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। यंदा महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक जशी ऐतिहासिक समीकरणांनी झाली आहे, तशीच विधानसभा देखील होणार का, याबद्दल विविध कयास बांधले जात आहेत। कारण लोकसभेला महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप विरुद्ध काँग्रेस, शिवसेनेचा एक गट विरुद्ध शिवसेनेचा दुसरा गट आणि राष्ट्रवादीचा एक गट विरुद्ध दुसरा गट अशी निवडणूक झाली। त्यानंतर आता विधानसभेत देखील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती या लढतीसोबतच अजून अनेक आघाड्या वा युत्या निवडणूक आखाड्यात उतरण्याची तयारी करतायत। राज ठाकरेंनी आधीच स्वबळाची घोषणा केली आहे। वंचित आघाडी सुद्धा लोकसभेप्रमाणे विधानसभेत स्वबळाची तयारी करते आहे। जरांगेंनी सुद्धा उमेदवार देण्याचा इशारा दिलाय। प्रहारच्या बच्चू कडूंनी सुद्धा जर-तरच्या गणितामध्ये स्वबळाचं वक्तव्य केलंय। संभाजीराजे आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये आघाडीची शक्यता आहे। दुसरीकडे स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी देखील MIMची भेट घेतल्यामुळे त्यांच्या युतीच्या चर्चा रंगतायत। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त इतर अनेक समीकरणं तयार झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा महायुतीला होईल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला। कारण जे मुद्दे विधानसभेत कळीचे ठरणार आहेत, त्या मुद्द्यांवरून आघाड्या आणि युतींची खिचडी रंगल्यास मतांचं विभाजन हे महायुतीसाठी पोषक तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतं। मनोज जरांगेंनी उमेदवार उभे केल्यास आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या मतांच्या विभाजनाची शक्यता आहे। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मराठी अमराठी मुद्द्यावर जोर दिल्यानं मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये मराठी मतांचं विभाजन होऊ शकतं। संभाजीराजे आणि तुपकरांमध्ये युती झाल्यास काही भागातल्या शेतकरी मतदारांच्या विभाजनाची शक्यता नाकारता येत नाही। MIM आणि राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेची संभाव्य युती देखील त्यांच्या हक्कांची मतं मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात। बच्चू कडूंनी स्वतंत्र निवडणूक लढवल्यास अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मत विभाजन होऊ शकतं। आता राहिलेले प्रश्न हे मध्ये सगळे पक्ष त्यांच्या फार तर 1, 2, 4, 5 अशा जागा घेतील, कदाचित घेतील, मला वाटत नाही, पण घेतील थोडंफार। पण त्यांना काही फार मोठं हुकमी यश मिळणार नाही। पण एकंदर मताधिक्य कमी झाल्यामुळं त्याची जी मदत आहे त्यांची, ही मदत पर्यायाने युतीला होईल। अन्यथा राज ठाकरे असे वेगळे लढले नसते, वंचितही वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या मार्गावर गेले नसते। आत्तापर्यंत पायंडा आहे हा सगळा, तेव्हा युतीला त्याची मदत होईल असं होरा सध्या आपला केला जातोय। परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आहे, तेव्हा प्रत्यक्षात काय घडतं हे आपण पाहिलं पाहिजे। मात्र काही विश्लेषकांच्या मते विविध राजकीय समीकरणांचा हवा तेवढा फायदा महायुतीला होणार नाही। उमेदवार निवडीवर देखील विधानसभेचं बरंचसं गणित अवलंबून असेल। सगळी गोष्ट मला वाटतं विधानसभेमध्ये उमेदवार फार महत्त्वाचे असतात। महाविकास आघाडी असो या जरांगे पाटील असो, यांचे उमेदवार किती महत्त्वपूर्ण आणि कसल्या काय ते जिंकू शकणारे असतील का, की फक्त मतं घेणारे असतील, ते पण पाहायला पाहिजे। नाहीतरी आपण पाहिलं की तुतारी आणि पिपाणीमध्ये सुद्धा काही ठिकाणी लाखांनी मतं पिपाणीला मिळालेली आहेत। त्यामुळे सिम्बॉलनी सुद्धा फरक पडतो आणि इथे तो उमेदवार असणार। त्यामुळे जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर जरूर त्याचा इम्पॅक्ट होईल आणि मग तो जर इम्पॅक्ट झाला तर मग कुठे ना कुठे महायुतीला तिथे फायदा होताना आता तरी म्हणजे जे कॅल्क्युलेशन दिसतंय समोर ते दिसतंय, पण एवढा मोठाही फायदा नाही। कारण अँटी इन्कम्बन्सी खास करून या सरकारच्या विरुद्ध भरपूर आहे। तुर्तास तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढाईत तिसरी आघाडी उभी राहील का? उभी राहिल्यास ती संयुक्त असेल की विखुरलेल्या स्वरूपात, याच्या उत्तरासाठी अद्याप महिनाभराची तरी वाट पाहावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।